हॉस्टेलमध्ये राहताय आणि रूममेट सोबत चिट्ट्या चिट्ट्या खेळल्याने असं तर काही होणार नाही. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्या ब्लॉगची सुरुवात तर डायरेक्ट कॉलेज सुटल्यानंतर झाली. तर रूमवर आले, फ्रेश वगैरे झाले. खूपच भूक लागून गेली होती म्हणून मस्तपैकी मिसळ खाल्ली आणि आज शॉपिंगचा प्लॅन झाला होता म्हणून आम्ही सगळेजण तिकडे गेलो. डे 2 चा ब्लॉग होता. आज आम्हाला सुट्टी होती म्हणून आमचा बाहेर जायचा प्लॅन झाला होता. फिरता फिरता आम्ही डायरेक्ट वेस्ट साईडला आलो आणि आता शॉपिंगचा पण प्लॅन केला होता. अचानक सुट्टी असली की आमच्या हॉस्टेलमध्ये पायच टिकत नाही. आम्ही मस्तपैकी बाहेर एन्जॉय करतो. एन्जॉय करायच्या नादात खूप पैसे पण खर्च होऊन जातात. तर आमचे पैसे खर्च झालेच होते, पण हॉस्टेलवर येत नाही का आमच्या दोघी बहिणींचं पार्सल रिसीव्ह झालं होतं. आम्ही मागवलं होतं स्टडी टेबल, कारण की 2026 मध्ये आम्हाला कमबॅक करायचं आहे. एवढ्या हौशीने आम्ही स्टडी टेबल मागवलं म्हणून आता अभ्यास तर खूप जोरात सुरू होणार होता आमचा. रात्री मस्तपैकी जेवण करून सगळेजण एका रूम मध्ये येऊन बसले. ते म्हणजे 2 रूमचे लोक एका रूम मध्ये आले ते, कारण की आम्हाला चिट्टे चिट्टे खेळायचं होतं. कोणाचं काही असो, आमच्या तनिष्काचं नशीब तर एवढं भारी होतं, कारण की 30-30 जिंकत होती. पण जाऊ त्या गेम मध्ये एवढी मजा येत होती ना आम्हाला. आमचा दिवस तर खूप जास्त छान गेला होता. सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. तर बाकी तुम्ही अशा कॉलेज लाईफचे ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. बाय बाय गाईज.